नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की ऑक्सिजन आणि सुपर जीपचा फायदा कशा प्रकारे पिकांना होतो, कशा प्रकारे आपल्याला पिकांना लवकरात लवकर वरता आणता येते. तर खूप साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न होता की खरंच हे ऑक्सिजन आणि सुपर जीपनं दोघांचे कॉम्बिनेशन होऊ शकते का? तर शेतकरी मित्रांनो, आपण इथे आता लाईव्ह डेमो घेणार आहे. हे बघा, आपण इथे ऑक्सिजन आणलाय जे की पाटील बायोटेक या कंपनीचा आहे आणि यामध्ये आपण सुपर जीपचे इंजेक्शन टाकलाय. हे बघा, इथून थोडं थोडं औषध सांडत पण आहे. आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण घेणार आहे जेयू कंपनीचं एक नवीन औषध आलेलं आहे मार्केटमध्ये, तीर नावाने. हे बघा, बायोस्टिम्युलंट आहे, जे की कंपनी दावा करते की आपली पराठी 3-4 दिवसातच खूप चांगला रिझल्ट दाखवते आणि पात्या बोंड अशी सगळं मिळून ती वाढायला लागते. असं होतं हे तीर नावाचं औषध. तर त्यामुळे आपण काय करणार आहे, 2 पंप आपल्या पाटील बायोटेकचं जे ऑक्सिजन येते त्याचे घेणार आहेत आणि 2 पंप आपण तीरचे मारणार आहेत. तर दोघांच्या कंपॅरिझन मध्ये कोणाचे कसे रिझल्ट येते आपण तुम्हाला दाखवणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, दोन्ही औषध आपण कंपॅरिझन मध्ये साईड बाय साईड ठेवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पराठी आपली या कंडिशन मध्ये आणि आजची तारीख आहे 2 ऑगस्ट मध्ये पराठी हे या कंडिशनचे आहेत, तुम्ही बघून घ्या. आणि आपण आता ठीक 5 ते 6 ऑगस्टला येऊन इथे बघणार आहेत की काय रिझल्ट येते, कारण ऑक्सिजनचे तर 3-4 दिवसातच रिझल्ट जाणवते. तर आपण तीरचे त्या बरोबरीत रिझल्ट येऊ शकते का? तर बघू शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, रिझल्ट कसे येणार कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आपण त्याचसोबत हे बघा, अमृत गोल्ड म्हणून 13-40-13 असं घेणार आहे आणि त्याचबरोबर जेव कंपनीचं 5000 लॅबडा आणि बुरशीनाशक म्हणून हे ॲग्रोस्टार कंपनीचा आपण ड्रॅगनर निवडलाय. त्याच्यामध्ये ॲझोक्झॅ स्ट्रोबिन आणि क्लोरोथॅलोनिल म्हणून 2 असे घटक आहेत. तर असा हा आपला पहिला फवारा होणार आहे पराठीमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, बाकीचं औषध सगळं सेम राहणार आहे, फक्त आपण 2-2 पंपाचा ऑक्सिजन आणि तीर यामध्ये कंपॅरिझन करणार आहे. तर बघू दोघांचे कसे काय रिझल्ट येतात. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. लढ रे तू, लढ रे तू, लढ तू आता. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहेत आपल्या डेमो प्लॉटमध्ये, जिथे आपण एक साईडनं तीर मारलं होतं आणि एक साईडनं ऑक्सिजन प्लस इंजेक्शन मारलं होतं त्याचा रिझल्ट बघायला. तर आता तुम्हाला दाखवतो कसा काय रिझल्ट आला. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, हे जे पराठे इथे आपण तीर मारलं होतं जे की जेयू ॲग्री सायन्स या कंपनीचं होतं बायोस्टिम्युलंट, आणि या साईडनं आपण ऑक्सिजन मारलं होतं. जवळपास सारखीच दिसत आहे दोन्ही याची पराठी, असं काही एकदम खूप असा फरक जाणवत नाही आहे की हां इकडे खूप फरक आहे, इकडे खूप फरक नाही पडला म्हणून. आम्हाला वाटलं की इंजेक्शन प्लस ऑक्सिजन मारलं तर खूपच जास्त फरक पडत, पण तेवढा आपल्याला रिझल्ट काही दिसून नाही राहिला. मारलं तेव्हा पण खूप ऊन होती, त्यामुळे पण रिझल्ट असा दिसून नसून राहिला, ते पण एक कारण राहू शकते. आणि शेतकरी मित्रांनो, हे लास्टवाली लाईन पण आपण सोडली होती जिथे फवाराने मारला. याच्यात तुम्ही फरक बघू शकता. फरक तर काही जाणवत नाही, तुम्हाला जाणवला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर शेतकरी मित्रांनो, हा फवारात एकच चुकीची गोष्ट झाली होती की हा फवारा ऊनच मारला होता. ऊन खूप होती आणि जमिनीत तेवढा ओलावा नव्हता, त्यामुळे होऊ शकते रिझल्ट आला नसेल. तर पराठी बघू शकता आता या स्टेजला आहे, या कंडिशनला आहे.
तर या व्हिडिओवरून आपण एकच शिकलो शेतकरी मित्रांनो, की एकदम उन्हात फवारा मारायचा नाही आणि जेव्हा ओल राहते तेव्हाच मारायचा, तेव्हाच आपल्याला